नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा टेट आणि टेटसाठी महत्त्वपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरं बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। संधिकरण हा क्रियात्मक उद्दिष्टांमधील एक स्तर आहे। संधिकरण हा क्रियात्मक उद्दिष्टांमधील एक स्तर आहे। प्रश्न दुसरा, पृथक्करण ही व्यक्तिमत्वाच्या ज्ञानात्मक अंगाची एक पायरी आहे। पृथक्करण ही व्यक्तिमत्वाच्या ज्ञानात्मक अंगाची एक पायरी आहे। प्रश्न तिसरा, प्रश्नोत्तरी पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश जिज्ञासा वाढविणे हा आहे। प्रश्नोत्तरी पद्धतीचा महत्त्वाचा उद्देश जिज्ञासा वाढविणे हा आहे। प्रश्न चौथा, नकाशा हे अध्यापनाचे दृक माध्यम आहे। नकाशा हे अध्यापनाचे दृक माध्यम आहे। प्रश्न पाचवा, परीक्षा हे मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन म्हणून उल्लेख करता येईल। परीक्षा हे मूल्यमापनाचे एक प्रभावी साधन म्हणून उल्लेख करता येईल। प्रश्न सहावा, एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापन नियोजनास पाठनियोजन असे म्हणतात। एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापन नियोजनास पाठनियोजन असे म्हणतात। प्रश्न सातवा, अभिरूपता हे सूक्ष्म अध्यापन विषयक महत्त्वाचे तत्त्व मानले जाते। अभिरूपता हे सूक्ष्म अध्यापन विषयक महत्त्वाचे तत्त्व मानले जाते। प्रश्न आठवा, समाजमिती साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा शोध घेण्यासाठी होतो। समाजमिती साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वृत्तीचा शोध घेण्यासाठी होतो। प्रश्न नववा, अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेणे सुलभ होते। अभिरुची प्रश्नांवरून विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेणे सुलभ होते। प्रश्न दहावा, दैनंदिनी हे मूल्यमापनाचे आत्मनिरीक्षणात्मक साधन होय। दैनंदिनी हे मूल्यमापनाचे आत्मनिरीक्षणात्मक साधन होय।